नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी अपडेट, केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दीर्घकाळापासून जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करणाऱ्या देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अंशावर केंद्र सरकारने पाणी फिरले आहे। ओपीएस पुन्हा लागू करण्याचा सध्या कोणताही विचार किंवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे। लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार जुन्या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा प्रचंड आर्थिक ताण आणि दीर्घकालीन आर्थिक दायित्व विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले। ओपीएस आणि एनपीएस यातील मुख्य फरक आणि तांत्रिक आव्हाने। सरकारी पेन्शन प्रणालीतील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जुनी पेन्शन योजना ही निश्चित लाभ या तत्वावर आधारित होती, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणताही निधी कापला जात नसे आणि निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनावर आधारित पेन्शन दिली जात असे। या उलट 1 जानेवारी 2004 नंतर लागू झालेली राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही निश्चित योगदान या मॉडेलवर चालते, जिथे कर्मचारी आणि सरकार दोघेही नियमित योगदान देतात आणि हा निधी बाजारात गुंतवला जातो। सार्वजनिक तिजोरीवर सतत वाढणारा आर्थिक भार आणि सीएजीने राज्य वित्ताबाबत व्यक्त केलेली चिंता यामुळे ओपीएस कडे पुन्हा वळणे अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक ठरेल, असा युक्तिवाद सरकारने केला आहे। राज्याचे निर्णय आणि एनपीएस निधी हस्तांतरणाचा तिढा। देशातील काही राज्यांनी राजकीय स्तरावर निर्णय घेत जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती। राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी या संदर्भात केंद्र सरकार आणि पेन्शन फंड नियामक प्राधिकरणाला अधिकृत पत्र लिहिले होते। परंतु कायदेशीर व आर्थिक नियमानुसार एनपीएस अंतर्गत जमा झालेला निधी, ज्यामध्ये कर्मचारी आणि सरकारचे योगदान तसेच त्यावर मिळालेला परतावा समाविष्ट आहे, तो थेट राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची कोणतीही तरतूद अस्तित्वात नाही। यामुळे एनपीएस कडून ओपीएस कडे जाण्याची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आणि कायदेशीर अडथळ्यांनी भरलेली आहे। नव्याने सादर केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम। सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक सुरक्षितता देण्यासाठी केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम या नवीन पर्यायाची घोषणा केली आहे। ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयक मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती। सर्व संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतर युनिफाईड पेन्शन योजना सादर करण्यात आली। यूपीएस ही एनपीएस अंतर्गत एक सुधारित पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आली असून यात पात्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान 10,000 रुपये मासिक पेन्शनची हमी देण्यात आलेली आहे। सध्या उपलब्ध असलेल्या सरकारी आकडेवारीनुसार एनपीएस अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची 3.65 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त संपत्ती व्यवस्थापनाखाली आहे। पेन्शन सारख्या संवेदनशील विषयात बदल करताना देशाच्या आर्थिक स्थिरतेचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे। त्यामुळे सध्या तरी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणे कठीण दिसते। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।